हॅलो, हाय फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतात. तर माझ्या रिझवाना कुकिंग आणि रिझवाना रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. तर तुम्ही पाहू शकता, मी अशी छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. ती म्हणजे आहे टोमॅटोचे पराठे. आणि आपण सर्वात महत्त्वाचं रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि रेसिपीला स्टार्ट करूया. तर आपल्याला बनवायचे आहे टोमॅटोचे पराठे. टोमॅटोच्या पराठ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे अगोदर तेलामध्ये मी टोमॅटो टाकलेले आहे. मी 4 टोमॅटो घेतलेले आहेत. त्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आपला टोमॅटोला पूर्णपणे असं साल सुटेपर्यंत म्हणजे साल साईडला निघेपर्यंत तळून घ्यायचे आहे. तर तुम्ही म्हणत असताना आपले टोमॅटो करपले वगैरे आहे का? तर नाही, बिलकुल करपलेले नाही. ते फक्त तेलामध्ये हाय फ्लेमवरती मी तळून घेतलेले आहे आणि त्याला पूर्ण असं साल साईडला निघेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर मी पूर्ण तळून घेतलेले आहे. तर तुम्ही पाहिलंच असेल, की मी कशाप्रकारे टोमॅटो तळून घेतलेला आहे आणि त्याची साल साईडला काढून घेतलेली आहे आणि आपल्याला आता हे टोमॅटो जे आहे हाताने चुरायचे आहे. तर तुम्ही पाहणार आहे, तर तुम्ही पाहू शकता तर जस्ट, की मी पूर्ण असे टोमॅटोचे साल काढून घेतलेले आहे आणि टोमॅटोला पूर्ण असं हाताने चिरून घेतलेला आहे आणि नंतर त्याचा थोडासा रस साईडला काढून घेणार आहे. तर तुम्ही पाहिलं असेल मी हाताने पूर्ण असं गाळ करून घेतलेला नाही. त्याचं हाताने फक्त थोडे-थोडे असं चुरून घेतलेले आहे आणि टमाट्याच्या त्या साईडला पण झालेले आहे आणि टेबलस्पूनने चमच्याने मी पूर्ण असं जास्त काही आपल्याला टोमॅटोचा ज्यूस वगैरे काढायची गरज नाहीये. फक्त त्याला थोडं नॉर्मली काढून घ्यायचं आहे. कारण का आपण चटणी बनवताना त्याच्यामध्ये त्याला त्याचं पाणी सुटायला नको म्हणून ते साईडला घेणार आहे. तर तुम्ही पाहिलं असेल, की आपल्या टोमॅटोचा ज्यूस निघालेला आहे आणि त्याच्यामध्ये ते आपल्याला असं वायाला घालवायचं नाही. तर त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ ॲड करणार आहे. तर तुम्ही पाहिलं असेल, मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे. कस्तुरी मेथी घेतलेली आहे थोडीशी आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि 1 कप सॉरी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते पूर्ण जसं पाणी लागेल त्या पद्धतीनुसार मी पीठ मळून घेणार आहे. तर तुम्ही पाहिलंच असेल तर आपलं पीठ एकदम रेडी झालेलं आहे. मसूद पीठ मळून घेतलेलं आहे आणि ह्याला आपण 10 ते 15 मिनिटं असंच ठेवणार आहे. पूर्ण पीठ भिजेपर्यंत आपण पराठे बनवायला लागणार नाहीत. म्हणून आपलं पीठ चांगलं भिजून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहिलं असेल कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे. जास्त तेल घेतलेलं नाहीये. कारण आपण जे पराठा बनवणार आहे, तर त्यामध्ये आपल्याला तेल फारसं नकोय. म्हणून थोडंसं तेल घेणार आहे. तर थोडंसं तेल घेतलेलं आहे. साधारणपणे 1 ते 1.5 पळी मी तेल घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये जिरं थोडंसं ॲड केलेलं आहे. तर जिरं पण तुम्ही कशाप्रकारे एकदम तळलं आहे, तर तुम्ही पाहू शकता. एकदम तडतड वाजत होतं. आणि नंतर तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये मी 2 कांदे चिरून घेतलेले आहे आणि ते पण ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहे आणि आपल्याला कांदा पूर्ण असा लाल करून घ्यायचा नाही, तर फक्त थोडासा नॉर्मली हे करून घ्यायचं आहे, गरम करून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहिलं असेल, की आपल्याला अजिबात कांदा लाल झालेला नाही. फक्त नॉर्मली अ, अ, थोडासा लाल करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी जे टोमॅटो शिल्लक राहिले होते आपले म्हणजे ज्यूस काढून घेतला होता आणि ते टोमॅटो जे आहेत, तुम्ही म्हणत असताल हे मोठे-मोठे आहेत का? तर हो, ह्याला आपण तेलामध्ये तळून घेणार आहे आणि पूर्ण असे जसं तेलामध्ये आपण दमवर ठेवू, तर हे पूर्ण ह्याचा गाळ होणार आहे. तर तुम्ही पाहू शकता मी ह्याचे टोमॅटो ॲड केलेले आहे. ह्याला पण पूर्ण असं परतून घेणार आहे.
तर तुम्ही पाहिलं असेल, की आपलं टोमॅटो पूर्ण असा काळा झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये मी आता टाकलेला आहे अर्धा चम्मच हळद आणि 1 चमचा मी धना पावडर टाकलेला आहे. आणि 1 चमचा आपला पावभाजी मसाला घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया हिरवी मिरची. साधारणपणे मी 2 हिरवी मिरची घेतली होती. तर तुमच्या टेस्टनुसार तुम्ही जशी तुम्हाला तिखट आवडते तुम्ही त्या पद्धतीनुसार कमी जास्त करू शकता. आणि ह्याच्यामध्ये मी 3 ते 4 हे घेतले होते वाटाण्याची शेंगा घेतले होते. कारण तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला जे काही आवडेल तुम्ही ते ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर आपल्याला हे परत सगळं मिश्रण एकत्र करून आपल्याला ह्याच्यानंतर थोडंसं झाकून ठेवायचं आहे. कारण का आपले पूर्ण असे जे वाटाणे आहे, तर ह्याला शिजायला तर हवं. त्याच्यामुळं आपल्याला शिजवून घेणार आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ पण ॲड केलेलं आहे. आणि आपण ह्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे. कारण का त्याच्यामध्ये माती वगैरे असते, तर धुवूनच शक्यतो घेत जा. आणि तुम्ही पाहू शकता मी मसाला कशा प्रकारे पराठ्यासाठी मसाला कशाप्रकारे तयार केलेला आहे. आणि आता हे आपल्याला पूर्ण मिश्रण एकत्र करून ह्याला 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. कारण का आपलं जे मसाला आहे आणि जे आपण वाटाणे ह्याच्यामध्ये टाकले होते, ते पण शिजून झालेले पाहिजे. तर तुम्ही पाहू शकता आपलं मसाला एकदम रेडी झालेला आहे आणि सुक्का मसाला झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये मी एक छोटा बटाटा ह्याच्यामध्ये उकडून घेतला होता. तो ह्याच्यामध्ये मॅश करून टाकलेला आहे. कारण आपल्याला फक्त असा सुक्का मसाला हवा आहे. कारण का आपल्या पराठ्यातून तेल वगैरे काहीच यायला नकोय. तर तुम्ही पाहिलं असेल, की मी बटाटा ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. तर आपण ह्याला पूर्ण एकत्र करून घेणार आहे आणि नंतर आपण गॅसचा फ्लेम एकदम बंद करून ह्याला 2 ते 3 मिनिटं परत थंड होण्यासाठी ठेवणार आहे. पण तोपर्यंत हा व्हिडिओ स्किप न करता पुढं शेवटपर्यंत असंच पाहत राहा. तर तुम्ही पाहिलंच असेल तर आपलं पूर्ण असा मसाला पूर्ण तयार झालेला आहे. थोडासा सर्दी खोकल्यामुळे आवाज बसलेला आहे तर इग्नोर. तर तुम्ही पाहू शकता पुढच्या रेसिपीला आपण स्टार्ट करूया. तर आपण एका चपातीचा पेढा तयार करून घेतलेला आहे. तो चपाती पूर्ण अशी लाटून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहिलंच असेल तर मी पूर्ण अशी एक चपाती लाटून घेतलेली आहे मी म्हणजे मोठीच लाटून घेतलेली आहे आणि जे आपण पराठ्यासाठी जे मसाला तयार केला होता, तो मसाला ह्याच्यामध्ये मी पूर्ण असं लावणार आहे. तर तुम्ही पाहिलं असेल कशाप्रकारे अशाप्रकारे मी एकदम मसाला हा पूर्ण चपातीला लावून घेतलेला आहे ना, आपल्याला ही चपाती नंतर 2 मिनिटांनी पूर्ण अशी फोल्ड करून घ्यायची आहे. ते पण तुम्हाला दाखवणार आहे. ते व्हिडिओ स्किप न करता असा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर तुम्ही पाहू शकता एका बाजूला मी पलटी मारून घेतलेली आहे आणि दुसऱ्या पण घेतलेली आहे आणि त्याला आपण हाताने थोडंसं प्रेस करून त्याला घेणार आहे. कारण का आपली नंतर तव्यावरती टाकल्याच्या नंतर फुटायला वगैरे नको म्हणून तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे मी सगळं प्रेस करून घेतलेलं आहे. हाताच्या दाबाने आपण दाब देणार आहे. तर आपला फायनली पराठा पण बनून झालेला आहे. तर मी दुसरे पण पराठा पटापट बनवून घेते. तर तुम्ही पाहू शकता आपले पराठे बनून झालेले आहे. आता गॅस चालू करून घेणार आहे.
तर आपले दोन्ही पराठे बनवून झालेले आहे आणि तवा ठेवलेला आहे गॅसवरती आणि त्याच्यामध्ये तव्यावरती थोडंसं तेल ॲड केलं होतं, कारण का आपला पराठा चिकटला नाही पाहिजे आणि दोन्ही बाजू आपल्याला तेल टाकून एकदम चमच्याच्या साहाय्याने पूर्ण असं तळून थोडक्यात घ्यायचा आहे आणि एकदम क्रिस्पी क्रंची बनवून घ्यायचा आहे. तर फायनली आपली टोमॅटोचा पराठा बनवून तयार झालेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर खूप असा आनंद होतो आणि व्हिडिओ बनवायला खूप असा उत्साह वाढतो. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असे छान-छान रेसिपी मी घेऊन येत जाईन. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचा आनंदात राहा आणि खात राहा. बाय.